तर सोलापूर जिल्ह्यात तापमान वाढत असल्याने शेती पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने पिके आता करपू लागली आहेत। दरम्यान सोलापुरातील अक्कलकोटमध्ये पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। कुरनूर धरणापासून काही किलोमीटर अंतरावरच शेती आहे, पण शेती सोडा जनावरांना सुद्धा इथे पाणी मिळत नाहीये। अक्कलकोट तालुक्यातील चपळ गावातील सुरवसे कुटुंब यांच्याकडून 18 म्हशी जगवण्याची धडपड सुरू आहे। पाणी टंचाईसह चारा टंचाईमुळे सुद्धा शेतकरी अडचणीत सापडलाय। तर पशुधन जगवण्यासाठी आता शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। एकीकडे शेतीला तर पाणी नाहीच, मात्र पोटच्या मुलाप्रमाणे ज्यांना जपलं त्या पशुधनाला सुद्धा आता पाणी मिळत नाहीये। वाढत्या तापमानामुळे पाणी टंचाईसह चारा टंचाईशी सुद्धा शेतकऱ्यांना सामना करावा लागतोय। अक्कलकोट, सोलापूर, धाराशिव या भागामध्ये भीषण पाणी टंचाई आहे। एकंदरीतच दुष्काळाचा परिणाम याकरता शेती तर संकटात सापडलीच, मात्र घरचं पशुधन हे सुद्धा आता संकटात सापडलंय। त्यामुळे पशुधन जगवण्यासाठी शेतकऱ्यांना नेमकं काय करावं हे सुचेनासं झालंय। पाणी टंचाई तर आहेच, मात्र चारा टंचाईमुळे घरच्या पशुधनाचे मोठे हाल होत आहेत।